मॅडम काय नाव तुमचं? तृप्ती संख्या, ॲडव्होकेट तृप्ती संख्या, कुंभोली सरपंच। पालघरमध्ये लायन्स क्लब येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते आणि या ओबीसी मेळाव्यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। त्यांच्याकडून जाणून घेऊया काय बोलणार मॅडम, आज हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता, तुमचं काय ह्यावर प्रतिक्रिया आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आज इथे ओबीसी मेळावा संपन्न झाला आणि हा मेळावा घेणं फार गरजेचं होतं, कारण आपण बघतोय की आम्हाला कुठल्याही दुसऱ्या जातीबद्दल कुठलाही वाद नाही। किंवा आज आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपण इतिहासात जर गेलं की एक काळ असा होता की शाहू महाराजांनी आंबेडकरांना सपोर्ट केलेला होता। ही जातीमध्ये असलेलं प्रेम की एका जातीतला माणूस जर अडचणीत असेल तर त्याला दुसऱ्या जातीतला माणूस नेहमी पाठिंबा देतो। पण आज हे असं कुठेतरी चित्र उभं होत आहे की मराठा समाजाने त्यांना आज त्यांचं आंदोलन झालं, त्यांनी शांतपणे मोर्चा केला, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन ते आपल्या हक्कासाठी लढत होते आणि आम्हालाही वाटलं की कोणता तरी नेता त्यांच्या हक्कासाठी लढतोय, ही चांगली बाब आहे। परंतु त्यानंतर त्यांनी मागणी केली जरांगे पाटीलनी की सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या आणि त्याचे सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि सरकारने यंत्रणाला देखील हे थांबायला पाहिजे, कारण की हे आरक्षण ओबीसीला खूप मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेलं आहे, एका दिवसात मिळालेलं नाही। आणि आज ओबीसी एक पूर्णपणे 18 पगड जातीचे लोक आज इथे एकत्र आलेले आणि त्यांनी एकच एल्गार ठरला की ओबीसी जागा हो, संघर्षाचा जागा हो आणि कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये ही आमची तीव्र भावना आहे। आमच्या हक्क अधिकारावरती घाव जर कोणी घालणार असेल तर आम्ही आवाज नक्कीच उचलणार। काय वाटतं तुम्हाला, जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं तर जातीमध्ये संघर्ष होण्याची किती शक्यता आहे का? हो, शक्यता आहेच। म्हणजे ओबीसी म्हणजे लगेच एकत्र यायलाच पाहिजे, ओबीसी आपल्या जातीचा धर्म, तसंच सगळं म्हणजे सगळं एकत्र येणे गरजेचे आहे। ओबीसी जनगणना व ओबीसींच्या आरक्षणात होत असलेल्या घुसखोरींच्या विरोधात आज पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समिती मार्फत ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे। मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे, तर त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्ही एवढंच मागतोय अशी ठाम भूमिका या मेळाव्यात ओबीसी समितीकडून मांडण्यात आली। आज 16 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी पालघर येथे लायन्स क्लब मध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समिती समन्वयक कुंदन संखे, आमदार राजेश पाटील, समितीचे इतर सदस्य, संघटना व बहुसंख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। बिहार सारखे राज्य जातनिहाय जनगणना करू शकते, मग महाराष्ट्र का करू शकत नाही? महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना करायलाच हवी अशी मागणी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील यांनी केली आहे। आपण आज मेळावा आयोजित केलेला आहे, काय सांगाल याबद्दल? आपण बघितलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावरचे प्रतिनिधी यांची मागणी करत असताना ओबीसींवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं। आजचा आमचा मेळावा झाला, याच्या अगोदर शांततेने एक मोठा मोर्चा झाला, पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील, उग्र निदर्शनं पण होतील। मागे जरांगी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं, त्यावेळेला खळबळ उडाली, पण याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो कधी उग्र असेल, पण आम्ही कधी कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो। आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं, पण ओबीसी किंवा कुणब्यांमधलं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये आमची मागणी आहे।
आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण द्यायचं असेल, समाजातला खरा घटक शोधून काढायचा असेल, इम्पेरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे. आणि इम्पेरिकल डाटासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे जात निहाय जनगणना झाली पाहिजे. जी ब्रिटिशांनी केलेली 1931ला बिहारनी केली, आता ती जात निहाय जनगणना करून त्याची प्रॉपर आकडेवारी, खरी आकडेवारी जनतेसमोर आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी ठाम मागणी या ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. तर सरकारने ओबीसी समाजाची समस्या व मागणी लक्षात घेतली नाही तर ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पसरेल व ओबीसी समाज आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही यावेळी कुणबी सेना प्रमुखांच्या वतीनं देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये जरांगेंनी जी एकात्मिक भूमिका घेतलेली आहे की ज्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठोकरलेला आहे, आयोगाने ठोकरलेला आहे, एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात न पूर्ण भविष्याची अशी जनजागृती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या कुणबी सेनेच्या वतीने त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसकट 30 लाख दाखले आतापर्यंत जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत, ते रद्द केले पाहिजेत. त्याचबरोबर जात न्याय जनगणना झाली पाहिजे, याच्यासाठी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्रभर करणार. सर 17 तारखेचं अल्टिमेटम ते देत आहेत सरकारला, तुम्ही काय सांगाल याबद्दल? 17 तारखेची जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे. संबंध ओबीसी घटकांनी एकत्रित येऊन ही सभा आयोजित केलेली आहे. ही सभा न पूर्ण भविष्याची अशा पद्धतीने होणार आहे, याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे. सर जरांगे 17 तारखेचं अल्टिमेटम देत आहेत, सरकारला सांगतायत की 17 तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही नीट सांगा, नाहीतर आम्ही पुढची दिशा ठरवू. तुम्हाला काय वाटतं? न बसणाऱ्या गोष्टी बोलायच्या आणि धमकी द्यायची सरकारला. सरकारने आता ह्यापुढे धमक्या सहन करता कामा नये. आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आता आम्ही करतो. जनगणना जर झाली नाही तर तुमची पुढची भूमिका सर काय? आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, पूर्ण महाराष्ट्रभर करू. संबंध ओबीसी घटकांना आम्ही एकत्रित करणार आणि अशा पद्धतीचं एक भक्कम व्यासपीठ ओबीसींच्या सगळ्या संघटना एकत्रित करून एक फेडरेशन बनवणार आणि त्या फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही आमचं आंदोलन सुरू करणार.